केळी हे जगभरातील सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळपीक आहे. मात्र हवामान बदलामुळे या फळाची लागवड आणि त्याचं उत्पादन यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. याचं मुख्य कारण एक आहे की मोनोकल्चर म्हणजे जगातील सर्वात जास्त निर्यात केली जाणारी केळी म्हणजे तिच्या 80% केळी ही एकाच वाणाची आहे, जे म्हणजे केव्हेंडिश G9 बनाना. मग ह्या एकसंधतेमुळे किंवा मोनोकल्चर आणि हवामान बदल याचा त्याच्या लागवडीवर जास्त परिणाम होत आहे. याच्यामुळे भारत, कोलंबिया, कोस्टारिका, ब्राझील हे जे अग्रगण्य प्रोड्युसर आहेत केळीमधले त्यांच्या देखील उत्पादनात भविष्यात घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. किंवा लॅटिन अमेरिका सारख्या देशातून जास्त निर्यात होतं त्याच्यातील 60% निर्याती खालील क्षेत्र कमी होण्याची शक्यता दिसत आहे. तर ह्याचं मुख्य कारण काय की मोनोकल्चरमुळे आणि हवामान बदलामुळे टेम्परेचर वाढत आहे, आर्द्रता वाढत आहे, अवकाळी पावसामुळे लीफ स्ट्रीक किंवा पनामा रोग यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आणि प्रसार जास्त वाढत आहे. आणि एकदा या जमिनीमध्ये पनामा रोग झाला तर त्या जमिनीमध्ये परत आपण केव्हेंडिश बनाना घेऊ नाही शकत. त्यामुळे पूर्ण बनानाची लागवड आणि प्रोडक्शन आणि निर्यात ही साखळीच कोलॅप्स होऊन गेली आहे. मग याच्यावर सोल्युशन काय असू शकतं? मग आपल्या एकसंधता किंवा मोनोकल्चर पद्धतीपासून आपल्याला शिफ्ट होऊन जैवविविधतेवर आधारित किंवा कृषी संवेदनशील पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे केळीची लागवड आपण ॲग्रोफॉरेस्ट्री, सिंट्रॉपिक फूड फॉरेस्ट याच्यामध्ये करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण केळीची लागवड इतर फळ पिकांबरोबर औषधी वनस्पती किंवा लेग्युमिनस प्लांट्स बरोबर करू शकतो. हे आमच्या सिंट्रॉपिक फूड फॉरेस्टमध्ये आम्ही 10 ते 12 वेगवेगळ्या केळीच्या वाणांची लागवड इतर फळांबरोबर औषधी वनस्पतींबरोबर केलेली आहे. जेणेकरून काय होतं, आपल्या जमिनीची रोगप्रतिकारक शक्ती, त्याची सुपीकता, त्याची सजीवता वाढते, पाणी रोखून धरण्याची क्षमता, त्याचं तापमान आणि आर्द्रता यांचं नियंत्रण होतं. याच्याबरोबर आपल्याला डायव्हर्स फूड पण मिळतं आणि डायव्हर्स इन्कम पण मिळतो. याच्यामुळे आपल्या नैसर्गिक किंवा आपल्या पारंपरिक वाणांचं जतन केलं जातं. या पूर्ण प्लॉटमध्ये आपण 12 वेगवेगळ्या वाणांचा वापर केला आहे केळीच्या, ज्याच्यामध्ये सफेद वेलची, लाल वेलची, त्याच्यानंतर स्वर्णमुखी, नंद्रेन याच्याबरोबर आपल्याला जवळच सापडणाऱ्या म्हणजे हे आता आमच्या कोल्हापूरमधलंच वाण आहे, याला पण आपण लावत आहे. म्हणजे जेणेकरून केळीची जी संस्कृती आहे, त्याची टेस्ट आहे आणि त्याचा न्यूट्रिटिव्हनेस आहे तो आपल्या फ्युचर जनरेशनला आपल्याला गिफ्ट देता येईल. धन्यवाद.